त्याची माहिती दिली जाऊ शकते। कृष्णा, तू म्हणतो की हत्येच्या गुन्ह्यातल्या आरोपींवर मोक्का लावलाय, पण वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यात आत नाहीये, तर खंडणीच्या गुन्ह्यात आत आहेत। मग मोक्का नेमका कोणकोणत्या आरोपींवर लावलाय त्याची नावं सांगू शकशील? सौरभ, आपण पाहतोय की हत्येच्या गुन्ह्यात आतापर्यंत जवळपास 7 आरोपी निष्पन्न झालेले होते। त्यांची नावं जर पाहिली तर विष्णू चाटे त्यामध्ये आरोपी आहेत, सुदर्शन घुले आरोपी आहेत, प्रतीक घुले हा सुद्धा आरोपी आहे, जयराम चाटे आणि त्याचबरोबर सिद्धार्थ सोनावणे यासह आणखी 2 आरोपी आहेत। असे एकूण जवळपास 7 आरोपी आहेत। या सर्वांवरती मोक्का लावण्यात आलेला आहे। मात्र वाल्मिक कराड हत्येच्या गुन्ह्यात अद्याप तरी आरोपी नाहीये। मागच्या काही काळामध्ये जर वाल्मिक कराड याचे काही संबंध तसे निष्पन्न झालेले आहेत का किंवा आणखी कोणत्या बाबी निष्पन्न झालेल्या आहेत हे पाहावं लागेल। मात्र एसआयटी कडून हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीची एक वेगळं पथक करत आहे। 2 प्रकरणाचा 2 वेगवेगळ्या तपास या पथकांच्या माध्यमातून तपास सुरू आहे। मात्र आता एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांच्या हत्या करण्यामध्ये जे आरोपी प्रत्यक्षामध्ये तिथे उपस्थित होते, ज्या आरोपींच्या विरोधामध्ये पुरावे सापडलेले आहेत, त्या आरोपींवरती हा मोक्का लावण्यात आलेला आहे। ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आरोपी जर आपण पाहिले तर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे जो एक इन्फॉर्मर म्हणून समोर आलेला होता। संतोष देशमुख यांची प्रत्येक मुवमेंट हत्येच्या दिवशी जो देत होता तो सुद्धा यामध्ये निष्पन्न झालेला होता आणि त्याच्यावरती सुद्धा अटकेची कारवाई करण्यात आलेली होती। हे एकूण जवळपास 7 आरोपी आतापर्यंत हत्या प्रकरणात निष्पन्न झालेले होते, त्यांच्यावरती हा मोक्का लावण्यात आलेला आहे। मात्र खंडणी प्रकरण हत्या प्रकरण हे एकमेकांशी जोडलेलं आहे, एकमेकांशी कनेक्टेड आहे असं पहिल्या दिवसापासून एसआयटी आणि सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी सांगतायत। त्यामुळे तसे काही पुरावे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये येत्या काळात निष्पन्न होतात का किंवा तशा पद्धतीचे काही धागेदोरे एसआयटीला लागलेले आहेत का हे पाहावं लागेल। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार हत्या प्रकरणामध्ये हा मोक्का लावण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराड याची 14 तारखेला खंडणीच्या प्रकरणातील पोलीस कोठडी संपते आहे। त्यावेळेला काही मुद्दे सीआयडीच्या वतीनं काही मांडले जातात का किंवा हत्या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का हे कोर्टामध्ये मांडले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता हे या सगळ्या प्रकरणातली जवळपास महिनाभर हत्या प्रकरणाला उलटून गेलेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोक्का लावण्यात आलेला आहे आणि येत्या काळामध्ये स्टेटच्या कोर्टामध्ये मोक्क्याअंतर्गत हा खटला जो आहे तो कशा पद्धतीने उभा राहतो आणि याच्यात आणखी काही आरोपी निष्पन्न होतात का पुढच्या काळामध्ये जर तपासामध्ये तसे काही पुरावे मिळाले तर वाल्मिक कराडला सुद्धा यामध्ये आरोपी बनवलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।